नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. चला वळूया आजच्या विषयाकडे. या 1 तासाच्या राहू काळात वडाची पूजा चुकूनही करू नका. ज्या दिवशी यमराजांनी सत्यवानाचा जीव घेतला तो दिवस म्हणजेच वटसावित्री व्रत होय. ज्या दिवशी सावित्रीने यमलोकांची यात्रा पूर्ण करून तिच्या पतीचे आयुष्य परत आणले आणि सत्यवान हा जिवंत झाला तो दिवस म्हणजेच वटपौर्णिमा व्रत म्हणून पाळला जातो. पंचांगानुसार एका वर्षात एकूण 12 पौर्णिमा असतात. त्यापैकी एक ज्येष्ठा पौर्णिमा आहे, जी वटपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात. वटसावित्री व्रताप्रमाणे वट पौर्णिमेच्या व्रतादरम्यान वटवृक्षाची पूजा करण्याचा विधी आहे. तसेच वटपौर्णिमेच्या व्रताची कथा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही. तर वटपौर्णिमा झाली की तुम्हाला वडाच्या झाडाजवळ बसून ही व्रतकथासुद्धा पूर्ण करायची आहे. तेव्हाच तुमचा वटसावित्रीचा व्रत हा पूर्ण होईल. या वर्षीची वटपौर्णिमा ही मंगळवारी आलेली आहे. तो दिवस आपल्या कुलस्वामिनीचा असतो. कुलस्वामिनीची चांगली पूजा करा. देवीला ओटी भरायची आहे. देवीचा पण शृंगार करायचा आहे. ओटीची पूजा करा. तुळशीला पण ओटी चढवा. घाईगडबडीत पूजा करायची नाही. ज्येष्ठ पौर्णिमेला गव्हाच्या ओटीचाच महत्त्व आहे. 5 बायांना ओटी द्यायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी असेल तर खूप उत्तम, कारण देवीचा हा आवडीचा रंग आहे. देवीला हिरवा रंग हा प्रिय आहे. लाल रंगाची साडी असेल तीही योग्य आहे. ती लक्ष्मी मातेचा प्रिय कलर आहे. लाल रंग, पिवळा, केशरी, गुलाबी हे रंगसुद्धा तुम्ही वापरू शकता. या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही घालू शकता. काळ्या निळ्या रंगाची साडी हे परिधान करायची नाही आहे, कारण की हा या दिवसासाठी अशुभ रंग मानलेला आहे. हिरव्या बांगड्या घाला. नवीन बांगड्या भरा. जुन्या किंवा मरणातून आणलेल्या हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही आहे. नवीन बांगड्या हिरव्या तुम्ही भरायच्या आहे. पूर्ण 16 शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायला तुम्हाला जायचं आहे. वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करा, पण त्याची फांदी तोडून आणून घरी पूजा करू नका. तर 2025 वटपौर्णिमा 10 जून रोजी आहे. या दिवशी राहू काळ दुपारी 12:21 ते 2:05 पर्यंत आहे. या दरम्यान तुम्हाला वटसावित्रीची पूजा वर्जित ठेवायची आहे. या दरम्यान तुम्हाला वटसावित्रीची पूजा करायची नाही आहे. तर पूजा केव्हा करायची आहे? या दिवशी वटसावित्री व्रताची पूजा करण्यासाठी सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 दरम्यानचा मुहूर्त हा दिलेला आहे. या दरम्यान तुम्ही वटसावित्रीची पूजा करू शकता. गर्भवती महिलांनी व्रत करू नये. काही धार्मिक मत आहे की गर्भवती महिलांनी हे व्रत करू नये. काही ठिकाणी त्यांनी पूजा करावी असे सांगितले जाते. पूजा करू शकता, पण प्रदक्षिणा घालायच्या नाही आहे. धागा गुंडाळायचा नाही आहे. पूजा करा, उपवास करा, पण प्रदक्षिणा घालायच्या नाही आहे आणि धागासुद्धा गुंडाळायचा नाही आहे. यामागे काही सायंटिफिक रिझनसुद्धा दिलेले आहे. अशुद्ध कपडे घालू नये. काही गोष्टी टाळायच्या आहे. मांसाहार करायचा नाही आहे. घरात आनंदाचे वातावरण ठेवायचे आहे. आणि विवाहित महिला वटपौर्णिमेला उपवास करतात, तर त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी उठतो आणि उठायचं आहे, कारण तो दिवस आनंदाचा, प्रसन्नतेचा, सौभाग्याचा असतो. सकाळी आंघोळ करून देवपूजा करून देवाला नमस्कार आणि आपल्या पतीला सुद्धा नमस्कार करायचा आहे. आज उंबरठ्याची पूजासुद्धा तुम्हाला करायची आहे. छान रांगोळी दिवा लावायचा आहे, कारण आपल्या उंबरठ्यावर 33 कोटी देवांचा वास असतो.
तर आजचा मुहूर्त काय आहे, शुभ अशुभ, हे मी तुमच्यासोबत पुन्हा रिपीट करत आहे. तर 2025मध्ये वटपौर्णिमा ही 10 जूनला मंगळवारी आलेली आहे. या दिवशी राहू काळ हा 12:21 ते 2:05 आहे. तर या काळात तुम्हाला पूजा करायची नाही आहे. या दिवशी वटसावित्री व्रताची पूजा करण्यासाठी सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 दरम्यानचा वेळ मुहूर्त चांगला मानला गेलेला आहे. तर तुम्ही या दरम्यान वटसावित्रीची पूजा करायची आहे. नाहीतर मग जर तुम्हाला या दरम्यान वटसावित्रीची पूजा शक्य नाही आहे तर तुम्ही 2 नंतर वटसावित्रीची पूजा करू शकता. पण 12:21 ते 2:05 काळात तुम्हाला पूजा ही बिलकुल वर्जित ठेवायची आहे. 2:05 तुम्ही वटसावित्रीची पूजा पुन्हा प्रारंभ करू शकता. तर हे होते आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त. व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओची माहिती उपयोगास वाटल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि अशाच छान व्हिडिओसोबत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.